श्री ज्योतिराव गोविंदराव फुले या नावाच्या माणसाशी माझा विवाह झाला. हळूहळू माझ्या लक्षात आले, ज्याच्याशी माझा विवाह झाला तो निव्वळ सामान्य माणूस नाही, तर लाखो करोडोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य आहे. 1 जानेवारी, होय, शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्यात आली. भारतीय माणसानं भारतीय माणसासाठी सुरू केलेली पहिली शाळा होती ती. आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं. हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होतं, वाघासारखं जगलात तर नाम होतं. कार्य घडतर होतं, जोखमीचं होतं, पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशज होतो. घाबरणं किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनाची मात्र धर्म बुडाला म्हणून कोलेकरी सुरू होती. सर्वसामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसा काय धर्म बुडतो याचा? इतका तकलादू असू शकतो धर्म? धर्म माणसासाठी असतो की धर्मासाठी माणूस? माणसाच्या प्रत्येक प्रगतीआड येणारी तोंड तरली काय आणि बुडाली काय? आम्हास उपयोग काय त्याचा? आमचं जगणं आणि मरणं तर आमच्या लेकराच्या उन्नतीसाठीच होतं. त्यासाठीच तर आम्ही बांधले गेलो होतो. शेठजींनी मला सांगितले, सावित्री, आपल्याला खूप लोकांच्या डोळ्यातील आसू पुसायचे. त्यांच्या डोळ्यात स्वप्नाची नवी फुलबाग फुलवायची. त्यांना माणूस म्हणून उभं करण्यासाठी शिक्षण दिलं पाहिजे. त्यांच्या आजवरच्या दैनीय अवस्थेचं दुःखाचं एकमेव कारण म्हणजे अज्ञान. शिक्षणाने अज्ञान दूर होतं. माणसामध्ये प्रचंड